सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, मी राहुल मिस्त्री, सीमाभाग न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 10 ऑक्टोबर, अर्थातच आजचा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून समजला जातो आणि याच अनुषंगानं आज सीमाभाग न्यूजच्या वतीने मानसिक आरोग्य नेमकं काय असतं याविषयी आपण बोलणार आहोत। आणि आज बोलण्यासाठी आपल्या चॅनलवरती मान्यवर आलेले आहेत। माझ्या सोबत आहेत प्राध्यापक अनिल घस्ते सर। ते आपण माहिती घेण्याचा प्रयत्न। सर, तुमचं प्रथमतः मी स्वागत करतो आमच्या चर्चेला। आपण सुरुवात करूया की सर, आज 10 ऑक्टोबर आहे आणि अर्थातच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे। पण मानसिक आरोग्य दिन या प्रश्नाकडे जाण्या अगोदर नेमकं आरोग्य म्हणजे काय हा प्रश्न माझा पहिला असणार, त्याबद्दल आपण काय सांगाल? तर आरोग्याचा विचार जर केला आपण तर आपल्याला असं दिसून येतं की आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। आणि या सर्व गोष्टींमध्ये कशाही प्रकारची बाधा न येणे म्हणजे चांगले आरोग्य। आणि निसर्गाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारची शरीर संपदा दिलेली आहे। शरीरामध्ये असलेल्या सर्व पेशी अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढ्या सर्व क्षमतेनिशी काम करत असतील तर मग त्याला आपल्याला आरोग्य असं म्हणता येईल। आणि ह्या पेशी मग आपला मेंदू असेल, आपलं शरीर असेल, आपले अवयव असतील, हे जेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी चांगलं काम करणं म्हणजे चांगलं आरोग्य आपल्याला लाभणं होय। निश्चितच सर, आपलं सर्व बरोबर आहे। आणि आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत आणि ज्या टॉपिक वरती आजची चर्चा आपण करणार आहोत तो प्रश्न घेत आहे सर, आपण मानसिक आरोग्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्या अनुषंगानेच माझा दुसरा प्रश्न आहे की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? की एक तर असं आहे की आपल्या वर्तनावर मेंदू जो आहे हा मेंदू नियंत्रण ठेवतो। आणि मग सगळं जे काही वर्तन आहे या वर्तनाला आधार देण्याचं काम मेंदू करत असतो। मानसिक आरोग्य म्हणजे काय की आपली विचार करण्याची क्षमता, त्याचबरोबर विचाराबरोबर इतरांबरोबर संवाद साधण्याची क्षमता, तर्क करण्याची क्षमता, या ज्या क्षमता आहेत मेंदूशी संबंधित त्या सर्व क्षमता चांगल्या असणं म्हणजे चांगलं मानसिक आरोग्य। उलट त्यामध्ये जर त्या चांगल्या नसतील तर त्याला आपल्याला चांगलं मानसिक आरोग्य असं म्हणता येणार नाही। सामाजिक स्वास्थ्याला बाधा येणार जे काही वर्तन असेल ते विकृत वर्तन, उलट सामाजिक स्वास्थ्याला बाधा न येणार, सामाजिक स्वास्थ्य वाढवणार असं जे आपलं वर्तन असतं त्या वर्तनाला आपल्याला चांगलं मानसिक वर्तन, चांगलं मानसिक आरोग्य असं आपल्याला म्हणता येईल। एकंदरीत सर, जगभरामध्ये किंवा भारतामध्ये मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो, पण तो त्याचा नेमका समाजापुढे उद्देश कसा असावा असं तुम्हाला वाटतं किंवा कसा असतो आता जे आहे ते? सध्या जे आहे धावपळीचं युग आहे। आणि धावपळीचं युग असल्यामुळे काय झालंय की जागतिक मानसिक आरोग्य संघटना जी आहे या संघटनेने 1992 सालापासून मानसिक आरोग्याचा दिवस जो आहे हा दिवस 10 ऑक्टोबरला ठरवलेला आहे। आणि त्या दिवशी संपूर्ण जगभर मानसिक आरोग्याच्या बाबतीत वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम सादर केले जातात। त्यामध्ये मग ताणतणाव जे आहेत हे ताणतणाव कसे कमी होतील याच्या संदर्भात लेखन केलं जातं, पोस्टर प्रदर्शन केली जातात। त्याचबरोबर ताणतणावावर आत्महत्या का वाढताय, त्याची कारणं कुठली आहेत, तरुणाचं मानसिक स्वास्थ्य का ढासळत आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो। आज आपली अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। भर समुद्रात तहानेने व्याकुळ झालेल्या माणसासारखी आपली अवस्था आहे। सगळीकडे पाणीच पाणी आहे, मात्र पिण्यासाठी पाण्याचा घोट नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। माणसांची आपल्या भोवती गर्दी आहे। या गर्दीच्या युगात आपण वागतो आहे, कोण कोणाला विचारत नाही, कोण कोणाला बोलत नाही। आणि मोबाईलचं युग आलंय, सोशल मीडिया वाढलाय, आपण सगळे एकत्र असतो मनानं, मात्र आपल्या सर्वांच्या नजरा ज्या असतात त्या मोबाईल वरती असतात। आणि त्याच्यामुळं माणूस माणसापासून दुरावलेला आहे। हा माणूस माणसापासून न दुरावता माणसाजवळ यावा
यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागण्याचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. एकटा मनुष्य कधीही जगू शकत नाही. जगातले पक्षी सुद्धा समूहाने राहतात. तीही त्यांची भाषा बोलतात, जगतात, वाढतात. आपण तर माणसं आहोत. आपण जर एकत्र राहिलो, एकमेकाचा आनंद एकमेकांना वाटून घेतला तर आपल्याला खूप सुख मिळेल. आनंद काय बाजारात विकत मिळत नाही. कोट्यावधी रुपये मिळाले ते खिशात ठेवता येतील, त्याने बंगला बांधता येईल, घर बांधता येईल, मात्र मानसिक आरोग्य बांधता येणार नाही. त्यासाठी दुसऱ्याला आपण आनंद दिला पाहिजे, दुसऱ्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. साध्या साध्या गोष्टीतून आपण आनंद मिळवला पाहिजे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मानसिक परिणाम झालेला जे व्यक्ती असतो तो हॉस्पिटलमध्ये असो किंवा समाजामध्ये असतो किंवा त्यांच्या घरामध्ये असतो, मात्र समाज नावाची व्यवस्था त्याच्याकडे एका चुकीच्या पद्धतीने बघत असते की एखादा मानसिक रुग्ण, मनोरुग्ण असो, मानसिक आरोग्य ढासळलेला तरुण असो किंवा तरुणी असो किंवा मानव असो, तो जर एका बाजूने येत असेल तर त्याच्यापासून भीती व्यक्त केली जाते. खरंच ह्या लोकांच्या पासून सामान्य माणसाला धोका आहे का? खरं तर असं आहे की फिलिप पिनेल नावाचा एक शास्त्रज्ञ होता. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जे लोक असे मनोविकृतीने ग्रासलेले आहेत त्यांना साखळदंडानं बांधलं जायचं आणि साखळदंडानं बांधून त्यांना इतरांच्या बरोबर कोणाबरोबरही संपर्क येऊ दिला जात नव्हता. या फिलिप पिनेलनं पहिल्यांदा साखळदंडाने बांधलेल्या या माणसांना वेगळं केलं. त्यांचे साखळदंड तोडले. तीही माणसं आहेत, त्यांनाही माणसासारखं जगू द्या, अशा प्रकारचा विचार जो आहे हा फिलिप पिनेल यांनी दिला. तेव्हापासून मानसिक आजाराकडे, विकृतीकडे वेगवेगळ्या भावनेने लोक पाहू लागले किंवा पाहत होते. आता नेमकं काय आहे? मानसिक विकृती होण्यापाठीमाग काही अनुवंशिक कारणे आहेत, काही सामाजिक कारणे आहेत, काही परिस्थितीजन्य कारणे आहेत, काही वैयक्तिक कारणे आहेत. आता जर सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला आपण, आता हे मानसिक आरोग्य ढासळतं म्हणजे काय होतं की व्यवस्थित चालता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, व्यवस्थित विचार मांडता येत नाहीत, भीती वाटते, छाती धडधडतं आणि मग घाम येतो, जिभेला कोरड पडते. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शरीरामध्ये अनेक गोष्टींचं परिवर्तन होतं. लाळ निर्माण होण्याचं थांबते आणि ही आपण जीभ कोरडी पडली म्हणतो. हा की काय कोरडी पडते म्हणजे काय होतं बोलत असताना? तर त्याला ताण आलेला असतो आणि या ताणाचा परिणाम म्हणून जीभ कोरडी पडलेली असते. आता इथं दुसरा मुद्दा म्हणजे मानसिक विकृती झालेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना जर चांगल्या पद्धतीनं समुपदेशन केलं, साध्या मानसिक विकृती ज्या असतात त्यामध्ये भयगंड असतं. भयगंड म्हणजे काय? उंच जागेची भीती वाटणं, समुद्राची भीती वाटणं, पालीची भीती वाटणं, झुरळाची भीती वाटणं, म्हणजे या मांजराची भीती वाटणं, कुत्र्याची भीती वाटणं, काळोखाची भीती वाटणं, अंधाराची भीती वाटणं, अशा या ज्या भीतीच्या भावना ज्या आहेत खऱ्या अर्थाने विचार केला गेला तर याला फोबिया आपण म्हणतो. त्या फोबिया आहेत, फोबिया. खरं त्याला घाबरायचं कारण काहीच नाही, यामुळे काही आपलं नुकसान होणार नाही. आणि मग या भीतीच्या भावना ज्या आहेत जर लहानपणापासून त्या आपल्या मुलाला सांगितलं की हे बघ झुरळ, आपण त्याला झाडणीने केरसून बाहेर हाकुले जाऊ दे बाहेर, ते जगू द्या, आणि ते मुलासमोर जर आपण केलं तर मुलाच्या मनातील झुरळाची भीतीची भावना जी आहे ही भावना नष्ट होईल. स्त्रिया पालीला खूप घाबरतात, किंचाळतात. स्त्रियांनाही सांगितलं पाहिजे की असं काय पालीने कधी काय केलेलं आहे की दंश केलाय आणि त्यामुळे कोणतरी मृत्युमुखी पडलेला आहे. पाल ती जीव आहे, तिलाही जगायचं असतं आणि ती इतरत्र अन्नाचा शोध लावण्याचा प्रयत्न करत असते. डार्विनने सांगितलेलं आहे जगण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. जो संघर्ष करतो तोच जगतो, जो संघर्ष करत नाही तो जगत नाही. मग आता ही जी मानसिक विकृती आहे, ही साधी मानसिक विकृती ती जी असेल, भीतीची भावना असेल तर भीतीची, भयगंडाची भावना असेल, चिंतेची भावना असेल, स्ट्रेस असेल, तर आपण सायकोलॉजिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत यांच्याकडे त्या व्यक्तीला घेऊन जायचं. ती व्यक्ती आठवड्यातून एकदा त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करेल, तिच्याशी बोलेल, तिच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न करेल आणि तिच्या पोटात काय काय लपलेलं आहे, कुठल्या कुठल्या भीतीच्या भावना लपलेल्या आहेत
ती का असं वागते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मग त्या व्यक्तीला काय केलं जाईल की त्या भीतीच्या भावनेपासून हळूहळू हळूहळू बाहेर काढावं लागेल. त्यासाठी 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, 6 महिने लागतील. मात्र तिच्याशी डायलॉग जर केला तर निश्चितपणानं सर्वसामान्य मानसिक विकृती असलेली व्यक्ती बरी होते. आता उरला प्रश्न असा की अनुवंशाने निर्माण झालेल्या विकृती आहेत, ज्या गंभीर विकृती आहेत, अतिशय धोकादायक विकृती आहेत. मला ताण येतोय, मला अस्वस्थ वाटते. माझा त्यालाच एक धरून एक प्रश्न आहे की काही वेळापूर्वी तुम्ही अनुवंशिकता त्यात असू शकते, पण एखाद्या कुटुंबात वडिलांना झालं, आईला झालं किंवा त्याचा नंतर परिणाम अनुवंशिकता म्हणून त्यांच्या पुढच्या पिढीला असं मानसिक दृष्ट्या तो माणूस होऊ शकतो का? म्हणजे मानसिक दृष्ट्या कमकुवत होऊ शकतो का? अं, बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांकडून आपला जेव्हा जन्म होतो, तो जन्म होत असताना आईकडून काही गुण येतात, त्याला आम्ही गुणसूत्रे म्हणतो. बाबांकडून काही गुणसूत्रे येतात आणि ती दोन्ही गुणसूत्रे आईच्या गर्भाशयात हळुवार अशा एका मऊ गादीसारख्या ठिकाणी एकत्र येतात. आता बाबाकडून गुणसूत्रे जेव्हा येतात त्यावेळेला ती बाबांचे गुणवैशिष्ट्ये घेऊन येतात. बाबांचा रंग, बाबांची बुद्धिमत्ता, बाबांचं आरोग्य, बाबांची बोलण्याची स्टाईल, बाबांचा आवाज, बाबांची केस, हे सगळे गुणधर्म घेऊन येतात. तसंच आईकडून ही रंगसूत्रे जी येतात ना, की ते रंग सगळेच गुणधर्म ती तशा प्रकारचे घेऊन येतात. आणि मग बाबांकडून आलेला गुणधर्म मनोविकृतीचा जर तो मुलामध्ये आला, त्या बाळामध्ये आला आणि तो प्रबल असेल तर अनुवंशानं ती विकृती जी आहे ती मुलामध्ये येऊ शकते. आणि म्हणून बऱ्याच वेळा आजोबा किंवा आपले आई बाबा यांच्याकडे जे काही विकृती जर असेल, गंभीर विकृती असतील, तर त्या मुलामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. की म्हणजे आपल्यावरती कसं होतं की आपल्या 7 पिढ्यामध्ये एखादा प्रतिभाशाली व्यक्ती असेल तर आपल्या ह्या पिढीमध्ये सुद्धा ती प्रतिभाशाली व्यक्ती येऊ शकते. कारण अनुवंशाचा वारसा असा फिल्टर 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 होत असतो. चांगले गुणच आपल्यामध्ये येतात, पण कधी कधी विकृतीचे गुण येतात आणि त्याच्यामुळं ह्या विकृती निर्माण होतात. त्यासाठी मानसिक विकृती या तज्ञ डॉक्टरकडे जर गेलो तर आपल्याला औषध अथवा गोळ्या असतील याने बरे करता येईल. सर, आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळणार आहोत आणि एक शेवटचा माझा प्रश्न असा आहे की जरा याला धरूनच आहे, जरी ह्या टॉपिक मधला नसला तर तो महत्वाचा आहे आणि सध्या ट्रेंड मधला आहे. कारण किरकोळ कारणाला परमनंट सोल्युशन एक आजचे तरुण वापरत आहेत. जर किरकोळ कारणाला हायपर होऊन किंवा टेन्शन होऊन आज समाज नावाच्या व्यवस्थेमध्ये अनेक तरुण किंवा मध्यमवर्गीय असेल की आत्महत्या करणं हा परमनंट उपाय शोधत आहेत, तर त्या लोकांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर काही लोक जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायला लागलेत. जेव्हा माणसाला उदासीनता निर्माण होते, जेव्हा माणसाला आर्थिक अडचण असते आणि ही आर्थिक अडचण आल्यानंतर ही आर्थिक अडचण मी सोडू शकणार नाही, अशा प्रकारची एक भावना तयार होते आणि भावना तयार होऊन त्यातून नैराश्य होतं आणि हे तीव्र नैराश्य वाढतं आणि तीव्र नैराश्य वाढल्यानंतर मग आता तीव्र नैराश्याच्या वेळी आत्महत्येचे विचार मनात येतात आणि मग अशा वेळी काहीतरी काय मार्ग काढायचा, आत्महत्या करायची. आपण हे कसं होतं, कोणीतरी पूर्वी आत्महत्या केल्याची उदाहरणं आपण पाहतो किंवा पिक्चर मध्ये पाहतो, आपल्या गावामध्ये घडलेल्या घटना पाहतो आणि मग त्या व्यक्तीने जीवनातील समस्येपासून पळवाट काढण्यासाठी स्वतःचं जीवन संपवलेलं असतं. खरं तर जगण्यावर प्रेम करायला शिकायला पाहिजे. अरुंधत्यांच्या मध्ये 1000 मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरून अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपण जगण्यावर प्रेम करायला शिकायला पाहिजे. कारण का असेल मला परीक्षेची भीती वाटते, मी नापास होईन आणि म्हणून आत्महत्या केली जाते. एमडी ला असलेली मुलगी, एमडी शिकणारी मुलगी पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करते. भयानक आहे हे, भयानक आहे. मला 12वीचा पेपर इंग्रजीचा अवघड गेला म्हणून मुलगा आत्महत्या करतो, हे भयानक आहे. आणि मग खरं तर या मुलांना आपल्याला शॉक ऑब्झर्वर बसवायला पाहिजे. गाडीला जसे शॉक ऑब्झर्वर असतात त्यामुळे गाडीचे धक्के बसत नाहीत, तशा प्रकारे आपण आपल्याला शॉक ऑब्झर्वर बसवून घेतले पाहिजेत की ज्यामुळे किती मानसिक धक्का बसला तर त्या धक्क्यापासून आपण स्वतः सावरण्याचा प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. सर, त्यालाच एक धरून माझा प्रश्न आहे की आता सध्या जे आत्महत्या मुलांच्या मध्ये होत आहे
त्यावर असं देखील बोललं जातं, की मुलं म्हणजे पालक आणि मुलांच्यात यांच्यामधला संवाद थोडा कमी झालाय. त्यामुळे मुलं आत्महत्या करतात. याबद्दल तुमचं मत काय? अगदी बरोबर आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं होतं, बाबा, आजोबा, चुलते हे सगळे सपोर्टर असायचे. कुठलाही धक्का बसला, की ते काय त्यातून मार्ग काढायचे. आता काय झालंय, की मग विभक्त कुटुंब पद्धती आली. आपण शहरात धावलो. नवरा-बायको नोकरी करू लागले. मुलांना वेळ द्यायला आपल्याजवळ वेळ नाही. मुलं एकलकोंडी झालेली आहेत आणि एकलकोंडी झालेली मुलं ही मोबाईलचा आश्रय घेत आहेत आणि मोबाईलवरती अनेक गोष्टी त्या पाहतायत आणि त्या पाहण्यामधून त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे आत्महत्येचे विचार जे आहेत, हे विचार बऱ्याच वेळा येऊ शकतात. म्हणून आपण एक काम करायला पाहिजे. जेव्हा एखादी समस्या मला आणि माझ्या समोर निर्माण होते, ती समस्या मी मित्राला सांगायला पाहिजे, आई-वडिलांना सांगायला पाहिजे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगायला पाहिजे आणि मग ती जी मंडळी असते, ती जी माणसं असतात, ती आपल्याला त्याच्यावरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. आणि जरी माणसं अडाणी असली तरी सुद्धा ती हुशार असतात. ती शाळेत गेलेली नसतात, म्हणून ती आपल्याला अडाणी वाटतात. मात्र ती माणसं हुशार असतात. एखाद्याच्या घरामध्ये पतीचं निधन झालं, तर त्या पत्नीनं आत्महत्या केल्याची उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आता पत्नीला कोणीतरी आधार दिला असता, तर तिनेच आत्महत्या केली नसती. कारण तिला आधार देणारच कोण नाही. म्हणजे मला जगावं असं कधी वाटतं, जेव्हा इतर लोक माझ्यावर प्रेम करतात, तेव्हा मला जगावं असं वाटतं. मला माझ्यासाठी जगायचं नाही, माझ्या मुलांसाठी जगायचं आहे. मला माझ्या वृद्ध आई-वडिलांसाठी जगायचं आहे. ही भावना जी आहे, ही भावना महत्वाची आहे. जेव्हा कमी होईल, त्यावेळेला तो समाजामध्ये पुन्हा त्याचे रोजचे व्यवहार जे आहेत, हे चांगल्या पद्धतीने करायला लागेल. सर धन्यवाद. एक अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि विस्तारित आणि पारदर्शकतेनं आपण मानसिक आरोग्य आणि शेवटच्या भागामध्ये आत्महत्या का करू नये यावर आपण विश्लेषण केलं. खरं तर मानसिक रुग्ण असतात त्यांच्यापासून काहीच धोका नाही याविषयी सरांनी मार्गदर्शन केलं. तर जे किरकोळ कारणाला पर्मनंट सोल्युशन करून आत्महत्या करतात, यांची आयुष्य जगण्यापासून पळवाट आहे हे देखील सरांनी सांगितलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्राध्यापक अनिल गस्ते सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कॅमेरामॅन भिकाजी कांबळेसह राहुल मिस्त्री, कोल्हापूर.